माझ्या डोक्यावर आवरा मोठा पॅन बघून तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना, अवनीताई अरी तरी कुठं. तर आज मी कुठं आलतो माहितीये का? नेवाले नाक्यावर मलंगड रोडला असणाऱ्या आई एकविरा इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरच्या शोरूम मध्ये. बाबा, तो शोरूम कोणचा माहितीये का? अरे आपल्या मराठी आणि आगरी माणसाचा. येता क्षणी किरण पाटील दादा आलं ना, या चरताना असं वाटतं मी मलंगरचा डोंगर चर होतो का ना. जाता क्षणी सगळ्यात पहिले आई माऊलीला बघली ना, मनावरा प्रसन्न झाला ना. मग काय हसत हसत सगळा कार्यक्रम करायला घेतला. कार्यक्रम म्हणजे कांचा, किरण दादा मला सगळ्या वस्तूंचा नॉलेज देत होता ना. मग तो सांगतो ताई ही मशीन घ्या कपडे पिलाला बरं. मग काय मशीनच्या व्हरायटीज बघल्यानंतर मी पोचलो इथं. दादा सांगता आता मटक्यांची गरज नाही ताई, कारण आमच्या घरा आवरं भारी भारी फ्रीज आहेत ना, की इथं लगेच काही मिनिटातच सगळ्या गोष्टी थंड्या होऊन निघतात. मग मी बी बघलो, मी थंडी होता उगं. मग काला नुसता थंडा ना. मग नंतर माझी लक्ष गेला पाण्याच्या ह्याच्याकडे. दादा सांगतं ताई प्युअर आवरा खरा ना, का तुमचा आजार बी बरं करेल. मग काय मग तो पिऊन बघा. बाबा पाणी खराच गोर लागला. किरण दादा पाण्यासारखाच गोर आहे हो का. नंतर माझं लक्ष गेला ये शिव, नंतर या टीव्या. बाबा या माणसाने काय काय दुकानात ठेवले देव जाणो. नंतर सांगतो तुमच्या बायकांना याचा जाम यार ताई, म्हणून आम्ही कधी नवीन आणले बोलतोय ना. ती गॅस नाही घरघंटी, आता जात्याचं काही गरज नाही. नंतर मी सगळा फिरून दमलो ना. मग पोचलो इथं आपल्या टेबल फॅनजवळ. मी सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो. नंतर माझं लक्ष गेलं या मस्ती कंच्यात. मला वाटला पहिले या प्रिंटर आहेत का काय, पण दादा सांगतं नाही ना ताई, लाईट गेल्यावर इन्व्हर्टर लागतं ना. मला यो पॅनलाही पटलेला म्हणून सगळ्यां पहिले यालाच मी डोक्यावर घेतला, कारण एखादी गोष्ट पटली की तिला उचलावी. नंतर बाबा आता यो काय टाटा मोटर्सवाल्यांना मागं टाकतं काय, कारण सगळ्या गाड्या इथं होत्या. नंतर मी कुठं घुसलो माहितीये का? दादा सांगतं ताई आता आपल्या पोरांचा लग्न आले, पोरावाल्यांना स्वस्त आणि मस्त मध्ये बायकांना द्यायला फोन लागतात. मग ते फोन कर बोललो. नंतर दादानी मला आणला जिलेबी फाफडो आणि ढोकलो. दादा बोललो मीच ढोकल्यासारखी झाली. ना मग मंडळी तुम्ही पण कसला विचार करता, आपला मराठी माणूस असा पाऊल पुढे घेतं ना, त्याला सपोर्ट नाही करायचा, आपल्या माणसाला सपोर्ट नाही करायचा, मग कोणला. म्हणून नक्कीच विजिट करा. किरणदाचा स्वभाव सुद्धा भारी आहे ना, माणूस आणि रेट सुद्धा एकदम रिझनेबल आहे. तर विचार कसला करताय, पटकन विजिट करा. धन्यवाद.